ते बरे ना, बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला बनवायचे हे डोसे, आणि त्या डोस्यांसाठी मी हे 2 वाट्या तांदूळ भिजवले, या 2 वाट्या, आणि हे 1 वाटी ही मुंगाची डाळ भिजवली आहे, आणि 1 वाटी हे उडदाची डाळ भिजवली आहे. तर हे मी सकाळी यांना 5-6 तास झाले भिजवून. आता आपण यांना हे वाटून घेऊ. याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही वाटताना, नाही तर मग आताच पाणी पाणी कधी केलं तर मग ते सकाळी जास्तच पाणी पाणी होईल. म्हणून हे बघा, झाकण लावलं. हे बघा, हे तांदूळ वाटून घेतले. आता ही डाळ वाटायची मुंगाची. बघा, अशी छान स्मूथ अशी डाळ वाटून घ्यायची. हे बघा, किती छान मस्त. ही झाली मुगाची डाळ आणि तांदूळ. आता ही उडदाची डाळ वाटू आपण. हे बघा, एक जीव झालंय, हिच्यात काही एक बी गाठ नाही आहे. आता हे बघा, मस्त झालाय. आता आपण हे झाकून घेऊ. आता हे बघा, हे असं झाकून हे एकाकडे ठेवून द्यायचं असं, आणि सकाळी आपण डोसे करू. आता हे बघा, हे छान भिजलंय, मस्त झालंय. मी याला हलवून घेतलं आणि छान हे बघा, या असं पतलं झालंय मस्त. आणि आपण आता याचे करू डोसे. हे तव्यावर थोडं तेल लावून घेऊ. आणि गॅस कमी करू. तवा छान तपलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे हे डोसे करायचे छान. आणि नंतर त्याच्यावर तेल सोडायचं. हे बघा, असं आजूबाजूनं कडेनं तेल सोडायचं, आणि याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं. हे बघा, अशा प्रकारे हा छान असा डोसा तयार झालेला आहे. हे बघा, आता आपण तेल टाकून घेऊ. गॅस कमी करून घेऊ टाकेपर्यंत. याला आपण झाकून घेऊ. गॅस बारीक करून घेऊ. बघा,
या प्रकारे ही हिरवीगार चटणी बनवली आणि ही चटणी आणि हे छान असे डोसे मी बनवलेले आहे. हे खूपच छान झाले. हे डोसे मस्त तांबडा कलरवर भाजून घेतले, छान मस्त कुरकुरीत आणि हिरवीगार चटणी बनवलेली. हे डोसे जर तुम्हाला हिरवीगार चटणी आणि डोसे जर तुम्हाला आवडले असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.